श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा एक लाख मोलाचा हिरा, एक महान व्यक्तित्व, एक लढवय्या, एक झुंजार सेनानी सरसेनापती कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर यांच्या जीवनाचा काही सारांश मी आपल्यासमोर आज सादर करीत आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बोसरे या गावी गुजर यांचा प्रशस्त वाडा असून त्याच ठिकाणी कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर यांच्या स्वराज्याचा श्री गणेशा सुरू झाला. बोसरे हे गाव खटावच्या नजीक असून गुजरांचे व खटावकरांचेही संबंध होते. गुजर यांचे कारभारी म्हणून कृष्णाजी कुलकर्णी हे काम पाहत होते. औंधचे पंतप्रतिनिधी थोरोपंत यांच्याशी गुजरांचे येणे जाणे असे. विजापूरचा आदिलशाह यांच्या त्रासाला कंटाळून गुजरांनी आपल्याकडे शस्त्रे सैनिक ठेवलेले होते. गुजरांनी आपल्या ताकदीवर विजापूरकरांपासून आपले संरक्षण करण्याचे ठरविले. प्रसंगी खटावकरांची मदत घेऊन त्यांनी विजापूरकरांच्या आक्रमणास पायबंद घातला. या लढाईच्या रणधुमाडीत त्या परिसरातील वडखेड, हुसेनपूर, सुंदरपूर, रामेश्वर वगैरे 5-6 गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. त्या परिसरातील सततच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्या परिसराला आजही रणमाथा या नावाने ओळखले जाते. प्रतापरावांनी आपल्या सवंगड्यासोबत लष्करी ताकद वाढवायला सुरुवात केली. त्यामुळे प्रतापरावांच्या नावाचा खटावच्या परगण्यात दबदबा निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडे घोडदलात वाढ करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांचे शिलेदार गावोगावी जाऊन लष्करात सैन्याची भरती करू लागले. कुडतोजी यांच्या मनात शिवाजी महाराजांच्या सैन्यात दाखल होण्याची इच्छा होतीच, परंतु त्यांनी आपण एकटे लष्करात न जाता आपणाकडे सैन्याची तुकडी होती तिच्यासह ते लष्करात सामील झाले. कुडतोजी गुजरांचे कार्य व त्यांचा पराक्रम काही दिवसातच शिवाजी महाराजांना समजल्यानंतर त्यांनी कुडतोजीचा गुप्तहेर म्हणून समावेश केला. त्यांनी चांगले काम केलेले असल्याने त्यांना लष्करात बढत्या मिळत गेल्या. आता तर शिवाजी महाराजांच्या विश्वासातील एक गुप्तहेर म्हणून त्यांचे नाव झाले होते. शिवाजी महाराजांच्या सत्तेखालील प्रदेशात हळूहळू वाढ होऊ लागल्याने तेथील प्रशासन व्यवस्था चांगली राहावी म्हणून आपल्या सहकाऱ्यांना परगण्यावर सुभेदार म्हणून नेमले गेले. त्यामध्ये मोगरी हा परगणा कुडतोजी गुजरांकडे देण्यात आला. दरम्यान सिद्दी जोहरच्या सैन्याने पन्हाळ्यास वेढा घातल्याची खबर कुडतोजीस मिळाली. त्यानंतर शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून येत असल्याची खबरही मिळाली, परंतु महाराज तर पन्हाळ्याच्या कैदेत होते. अशा परिस्थितीत नेताजी पालकर पन्हाळ्याचा वेढा फोडण्यासाठी सिद्दी जोहरच्या फौजेवर हल्ले चढवितात, परंतु त्याचा फारसा उपयोग होत नाही. तसेच शाहिस्तेखानाच्या मार्गावर मराठी फौजांनी ठिकठिकाणी छापे घालून त्यांना त्रस्त करण्याचे काम चालू केले होते. त्यांची रसद मारणे, शस्त्रांची लूट करणे, मोगल सैन्याची कापाकापी करणे वगैरे काम मराठी सैन्य करतच होते. या कामी स्वतः कुडतोजी व त्यांच्या सैन्याची तुकडी वेगवान पद्धतीने काम करीत होती. दिल्लीचा बादशाह औरंगजेब याने शिवाजी महाराजांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या इराद्याने आपला मामा शाहिस्तेखान हा मुघलाईतील बडा सरदार दक्षिणेत पाठवला होता. तो आपल्या प्रचंड फौज फाट्यासहित आला व त्याने पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या लाल महालात मुक्काम टाकला. शिवाजी महाराजांनी लाल महालात एका रात्री धाडसी छापा घालून खिडकीतून पडून जाणाऱ्या खानाची बोटे छाटली. त्यामध्ये खानाच्या मुलाचा वध झाला. मात्र खानाने दुसऱ्या दिवशी पुणे सोडले, परंतु जसवंत सिंगाला पुढे घालून सिंहगडावर हल्ला करण्यास सांगितले. यावेळी मराठ्यांनी सिंहगडावरून तोफांचा भडीमार केल्याने मोगली सैन्य पाठीमागे सरू लागले. याच वेळी कुडतोजीने पाठीमागून मोगली सैन्याची कापाकापी सुरू केली व मोगली फौजेची दानादान उडवली. मोगली सैन्य जीवाच्या भीतीने सैराभैर पडू लागले. त्यामुळे मोगली सैन्याची पुरी नाचक्की झाली. औरंगजेब बादशाला ज्यावेळी शाहिस्तेखानाच्या मानहानिकारक पराभवाची बातमी समजली त्यावेळी तो खूप बेचैन झाला व त्याने शाहिस्तेखानाची तडकाफडकी बदली दक्षिणेतील सुभ्यावरून बंगालच्या सुभ्यावर केली आणि बादशहाने आपल्या शहजाद्याची नियुक्ती सुभेदार म्हणून दक्षिणेकडे केली. जरी शाहिस्तेखान आपल्या फौज फाट्यानिशी बंगालच्या सुभ्यावर गेलेला असला तरी अद्यापी सिंहगडाला वेढा घालून जसवंत सिंग बसलेला होता व सिंहगड कसा आपल्या ताब्यात घेता येईल यासाठी त्याचे प्रयत्न चालू होते. या दरम्यान शाहिस्तेखानाने गेल्या 3 वर्षात स्वराज्याची अत्यंत हानी केली होती. घरे दारे शेती जाळून लुटून फस्त केली होती. त्यामुळे स्वराज्यातील रयत पूर्णपणे गांजलेली होती. अक्षरशः मोगलांनी स्वराज्याची सातत्याने पूर्णपणे लूट करून ते उद्ध्वस्त केलेले होते. याची भरपाई काढणे आवश्यक होते आणि ती भरपाई मोगली प्रदेशातूनच करणे शिवाजी महाराजांनी ठरवले होते. त्या दृष्टीने महाराजांचे हेर खाते मोगली प्रदेशातील धनाढ्य नगऱ्यांची पाहणी करत होते. या पाहणीतून मोगली मनसबदारीची मिजाज सांगणारे सुरत शहर महाराजांच्याकडून नक्की करण्यात आले. सुरत शहर म्हणजे तत्कालीन परिस्थितीतील जागतिक कीर्तीचे बंदर असून व्यापारी केंद्र होते.
तापी नदीच्या तीरावर सुरतचा किल्ला होता. सुरत 2 कोस लांब रुंद पसरले होते, परंतु या शहराला तटबंदी नव्हती. तसेच खंदक काढलेले नव्हते. डोंगर दऱ्यांची नैसर्गिक तटबंदीही नव्हती. फक्त एका बाजूने समुद्रच काय तो होता. या काळी सुरत वैभवच्या शिखरावर पोहोचले होते. नाना देशातील, नाना धर्मांचे, नाना जातीचे, पंथाचे लोक या शहरात राहत होते. व्यापार उद्योग व्यवसायामुळे शहराची आर्थिक भरभराट झाली होती. या मोहिमेत शिवाजी महाराजांचे बरोबर नेताजी पालकर, कुर्तोजी गुजर, एसाजी कंक, नूरबेग, बहिर्जी नाईक, विठोबा मानके, आप्पा रामोशी, अब्दुल कादर, कोंडाजी फर्जन वगैरे होतेच. शिवाय 8 ते 10 हजारांची खडी फौज होती. सुरतच्या परिसरात गेल्यानंतर महाराजांनी कुर्तोजीस इंग्रजांच्या वखारीत 3 लाख हुनांच्या खंडणी मागणीचा खलिता घेऊन पाठवले. इंग्रजांनी रोख रक्कम नाही, कपडे किंवा मसाले 3 लाखांचे देऊ असे गुडमुडीत उत्तर देताच कुर्तोजींच्या तळपायाची आग मस्तकात शिरली होती. ते तसेच आपल्या सैन्याच्या तुकडीसह महाराजांच्याकडे आले व महाराजांना म्हणाले, महाराज, इंग्रज उर्मटपणे टाळाटाळ करतो. त्यांच्या 4 तोफा व 200 टोपडी उलटी करून त्यांची वखार लुटून जाळून फस्त करतो. परंतु महाराजांनी कुर्तोजींना शांत करून इंग्रजांना धक्का न लावण्याची समज दिली. तसेच बायका, मुले, गोरगरीब प्रार्थना स्थळे, मशिदी, देवालय यांना तोशीच देऊ नये, उलट त्यांचे रक्षण करावे असे सांगितले. सुरतेच्या मोहिमेत कुर्तोजी गुजरांचे फार मोठे योगदान असलेले इतिहास सांगतो. शाहिस्तेखानाच्या मोहिमेची छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडाव केल्यानंतर संभाजी कावजी कोंढाळकर याने फितुरी केल्याबद्दल त्यांना शासन करणे गरजेचे होते. शाहिस्तेखानाच्या मोहिमेमुळे स्वराज्य अडचणीत आले होते. अशा प्रसंगी संभाजी कावजीचा एक मित्र बाबाजीराम हा शाहिस्तेखानाला जाऊन मिळाला होता. म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजी कावजीची कान उघडणी केली होती. परंतु संभाजी कावजी रागाने शाहिस्तेखानाला जाऊन मिळाला. शाहिस्तेखानाने त्याची चाकणच्या सुभ्यावर नेमणूक केली होती. संभाजी कावजी हा स्वराज्यावर उलटला होता. मराठी रयतेवर मुघलांच्या शिकव्याने अन्याय करू लागला होता. म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला शासन करण्याचे निर्णय घेऊन ती जबाबदारी कुर्तोजी गुजरांवर टाकली. संभाजी कावजी कुंडाळकर हा शरीराने प्रचंड अवाढव्य व शक्तिमान होता. तसेच तो शूर व पराक्रमी होता. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान भेट झाली त्या समयी तो महाराजांचा शरीर रक्षक म्हणून होता. त्यानेच अफजल खानाचे पालखीचे भोई, अफजल खानाचा मृतदेह पालखीतून घेऊन जात असता त्या भोयांचे पाय तोडून पालखी खाली पाडली व खानाचे शीर कापून घेतले. तसेच संभाजी कावजी घोड्याचे 4ही पाय आपल्या कवेत घेऊन घोडा अलगद उचलीत असे. अशा या संभाजी कावजीला फितुरीचे शासन देण्याकरिता कुर्तोजी गुजर चाकणवर चालून गेले होते आणि तेथे झालेल्या लढाईत कुर्तोजीने संभाजी कावजी यास ठार करून फितुरास चांगलीच अद्दल घडवली व किल्ला ताब्यात घेऊन त्यावर चौक्या पहारे बसून भगवे निशाण लावले. औरंगजेब बादशहाच्या 47व्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून मिर्झा राजा जयसिंगाने दक्षिणेकडे आपल्या फौजेचे कूच केले. त्याच्याबरोबर 80,000 स्वार, 5,000 पठाण, मोठा तोफखाना, दारुगोळा, शस्त्रास्त्रे, हत्ती, उंट, घोडे, माल वाहतुकीसाठी बैल, तंबूचे साहित्य वगैरे देण्यात आलेले होते. मिर्झा राजा जयसिंगाच्या बरोबर दिलेर खान, दाऊद खान कुरेशी, राजा जयसिंग सिसोदिया, सुजन सिंग बुंदेला, राजा नरसिंग गौंड, पुरनमल बुंदेला, मिर्झा राजांचा कनिष्ठ पुत्र किरत सिंग कछवा अशा प्रचंड फौजेने मराठ्यांचा मुलूक व्यापून मोर्चे बांधणी केली. पुरंदर व सिंहगड या किल्ल्यांना मोगली फौजेने वेढे दिले व ते आवडण्यास सुरुवात केली. जुन्नर ते लोहगड पर्यंतच्या मुलखावर चौकी पहारे बसविले. हे तर स्वराज्यावर फार मोठे संकट होते आणि या संकटावर मात करण्यासाठी मराठ्यांनी जयसिंगाचाच वध करण्याचा कट रचला. ही जबाबदारी कुर्तोजीवर टाकण्यात आली आणि कुर्तोजीने ही जबाबदारी स्वीकारली. कुर्तोजीच्यावर सोपवलेले काम तसे अवघड होते. मिर्झा राजांच्या छावणीभोवती अफाट मोगली सेनासागर पसरलेला होता. त्यातून मिर्झा राजांच्या पर्यंत मुंगीलाही प्रवेश मिळणे कठीण होते. कुर्तोजींनी अनेक प्रयत्न करून पाहिले परंतु आत प्रवेश मिळत नव्हता. म्हणून मिर्झा राजांच्या सैन्यात नोकरी मिळवण्याचे निमित्त सांगून कुर्तोजीने मिर्झा राजांच्या तंबूपर्यंत प्रवेश मिळवला. कुर्तोजीने मिर्झा राजांच्या छावणीत गेल्यानंतर मिर्झा राजांना त्यांनी रीतसर मुजरा केला आणि मिर्झा राजांच्यावर हल्ला करण्यासाठी शस्त्र उपसून त्यांच्यावर धावले. तोच मिर्झा राजांच्या शरीर रक्षकांनी त्यांना अडवले. मिर्झा राजेही सावध असल्याने कुर्तोजींचा हल्ला यशस्वी झाला नाही. मिर्झा राजांच्या रक्षकांनी कुर्तोजीस जेरबंद केले परंतु मिर्झा राजांनी आपल्या रक्षकांना कुर्तोजीस सोडण्यास सांगितले व त्यांची पूर्ण चौकशी करून
त्यांना सोडून देण्यास फरमाविले. तसेच त्यांना सन्मानाने घोडा, तलवार व शस्त्रे देऊन आपल्या अंगरक्षकांना त्यांना सुरक्षित छावणीच्या बाहेर सोडण्याबाबतच्या सूचना दिल्या. मिर्झा राजांनी कुर्तुजीस सोडून दिले याचे कारण शिवाजी महाराज आपल्या भेटीस यावेत, त्यांना आपल्याविषयी विश्वास वाटावा असा मिर्झा राजांचा धूर्त डाव कुर्तुजीस सोडून देण्याबाबत होता. कुर्तुजी गुजरांनी आपल्या प्राणावर उदार होऊन हे धाडस केले होते. कुर्तुजींचे हे धाडस यशस्वी झाले असते तर मराठ्यांना नामुष्कीचा ठरलेला पुरंदरचा तह करावा लागला नसता. शिवाजी महाराजांची आग्रा भेट रद्द झाली असती. त्यामुळे शिवाजी महाराजांना मुघलांचे कैदीही बनावे लागले नसते. पुढचा संपूर्ण इतिहासच बदलला असता. मोगली फौजेची मराठ्यांनी त्याच वेळी वाताहात करून दिल्लीवर धडक मारून दिल्लीचे सिंहासन मराठ्यांच्या ताब्यात आले असते. मोगली फौजेच्या आक्रमणामुळे स्वराज्याच्या प्रदेशावर सतत हल्ले होत होते. प्रदेशाची जाडपोड केली जात होती. रयत पूर्णपणे नागवली जात होती. पुरंदरचा एक एक बुरुज ढासळू लागला होता. मराठे मारले जात होते. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांची भेट घेऊन पुरंदरचा तह केला. यात 23 किल्ले व 4 लाख हुनांचा मुलूक मुघलांना देण्यात आला. तसेच या तहामुळे स्वराज्यामध्ये फक्त 12 किल्ले आणि 1 लाख हुनांचा मुलूक राहिला. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाच्या भेटीला दिल्लीस जावे व बादशाहकडून कृपाशीर्वाद घेऊन यावे असा मिर्झा राजांनी महाराजांना सुचवले. दिल्लीला जाण्याविषयी महाराजांनी खूप आडेवेडे घेतले, परंतु मिर्झा राजांनी त्यांच्या रक्षणाची हमी घेऊन त्यांची समजूत घातली व दिल्लीची भेट ही कालांतराने मुकर्रर केली. मिर्झा राजांनी मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेश व किल्ल्यांचा पुरंदरच्या तहाप्रमाणे कब्जा घेतल्यानंतर त्यांनी आपली नजर विजापूरच्या राज्यावर वळवली आणि त्या कामी शिवाजी महाराजांचेही सहकार्य घेतले. परंतु दिलेर खान हा शिवाजी महाराजांना दगाफटका करील अशी मिर्झा राजांना शक्यता वाटत असल्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांची आदिलशाहीच्या ताब्यात असणारा पन्हाळा जिंकण्याच्या कामासाठी रवानगी केली. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावर हल्ला करण्यास योजना आखली व नेताजी पालकरास पन्हाळ्यास कुमक घेऊन येण्याची आज्ञा केली. शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावर हल्ला केला, परंतु वेळेवर नेताजीची कुमक येऊ न शकल्याने महाराजांना पन्हाळ्यावर माघार घ्यावी लागली. परंतु माघार घेताना सुद्धा मराठी लष्कराची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. नेताजी पालकर कुमक घेऊन पन्हाळ्यावर वेळेत पोहोचू शकले नाही, म्हणून त्यास जाब विचारला की समयास कैसा पावला नाहीस, आणि त्यांची निर्भसना केली व त्या सेनापती पदावरून दूर केले. त्यानंतर कुर्तोजी गुजर यास छत्रपती शिवाजी महाराजांनी सेनापती पदाची वस्त्रे दिली व त्यांना प्रतापराव असा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. शिवाजी महाराजांनी कुर्तोजी यास सेनापती पदाची सूत्रे देताना त्यांचे साहस, धाडस, शौर्य, धैर्य, पराक्रम, स्वराज्यावरील निष्ठा आदी गुणांची पारख करूनच त्यांना सरसेनापती या पदावर बढती दिलेली होती. आदिलशहाच्या विजापूर येथील राज्यामध्ये बेहलोल खान याची गणना अफजल खान, सिद्दी जोहर या नावाजलेल्या सेनानीमध्ये केली जात असे. बेहलोल खान हा वरचेवर स्वराज्याच्या प्रदेशात येऊन धुमाकूळ घालीत असे, लुटालूट करीत असे, स्वराज्यातील रयतेला त्रास देऊन त्यांची गावेच्या गावे पेटवीत असे. आता तर विजापूर पासून 36 मैलाच्या आत येऊन त्याने उमराणी जवळ तळ टाकलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना बेहलोल खानाच्या आक्रमणांची खबर कळताच त्यांनी बेहलोल खानाचे परिपत्त करण्याची जबाबदारी प्रतापराव गुजरांवर टाकली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांच्याबरोबर 15,000 लढाऊ घोडदळ दिलेले होते. याशिवाय आनंदराव मकाजी, पिलदेव अत्रे, विसो बल्लाळ, दीपाजी राऊतराव, विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल वगैरे मातब्बर सेनानीही दिलेले होते. उमराजी जवळ मराठा सैन्याच्या व आदिलशाहीच्या सैन्यात 3 दिवस चकमकी चालू होत्या. मात्र 3 दिवसानंतर मराठ्यांनी आदिलशाही सैन्याला पूर्णपणे वेढा दिला. बेहलोल खानाच्या सैन्याची या वेढ्यामुळे पूर्ण नाकेबंदी झाली. पहाटेच्या वेळेपासून खानाचे सैन्य पाण्यासाठी तलावाकडे येऊ लागताच मराठ्यांनी त्यांना प्रतिबंध केलेला होता. खानाच्या फौजेचे व जनावरांचे पाणी मराठ्यांनी तोडल्यामुळे खानाचे सैन्य मिठाकुटीला आले. तलावावर गेले तर मराठ्यांकडून कत्तल होत होती, न जावे तर पाण्याविना तडफडून प्राण जात होते. अशी खानाच्या सैन्याची अवस्था झाली आणि अखेरीस खानाच्या छावणीत हाहाकार उडाला. सर्व छावणी पाण्याशिवाय कासावीस झाली. तो अत्यंत संतप्त झाला. त्याचे डोळे आपल्या सैनिकावर आग ओकू लागले. त्याने आपल्या सैन्याला हुशियार करून मराठ्यांच्या सैन्यावर तुटून पडण्याचा इशारा केला. आदिलशाही सैन्यही मराठ्यांनी तलावाची नाकेबंदी केल्यामुळे चिडलेले होते. त्यामुळे तेही तितक्याच द्वेषाने मराठ्यांच्यावर तुटून पडले. घनघोर युद्ध चालू झाले. आकाशात धुळीचे लोट उठू लागले. त्याबरोबर दोन्ही बाजूंच्या सैनिकांच्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला. रक्तांच्या चिळकांड्या उडू लागल्या.
रक्त मासांचा चिखल तुडवीत दोन्ही सैन्य एकमेकावर तुटून पडू लागली. परंतु पाण्याविना स्वतः खान व त्याचे सैन्यही कासावीस झाले. त्यांच्या शरीरातले त्राण नाहीसे होऊ लागले. जनावरांचे तर हाल विचारावयाची सोय नव्हती. खानाचा प्रतिकार लुडा पडत गेला. अखेरीस खानाचा वकील प्रतापरावांच्याकडे आला आणि म्हणाला की आम्ही तुमच्यावर येत नव्हतो, बादशहाच्या हुकमाने आलो. इथून पुढे आपण आपला दावा करणार नाही. आम्हास धर्मवाट द्यावी. खानाची व त्याच्या सैन्याची केविलवाणी अवस्था पाहून प्रतापरावांनी माणुसकी म्हणून त्यास धर्मवाट दिली. खान व त्याचे सैन्य दाती तृण धरून मान खाली घालून शर्मेने निघून गेले. मराठा फौजा बेहलोल खानाचा पराभव करून आनंदाने गर्जना करीत मार्गक्रमण करत होत्या. तोच एक मराठा घोडेस्वार टपालाची थैली घेऊन रावांच्याकडे आला. प्रतापरावांनी खलिता उघडून त्यावर नजर टाकली तर बेहलोल खानाला मारून फत्ते करणे अशी आज्ञा आम्ही केली असता त्यास कैसे सोडले, सल्ला काय निमित्त केला, अशी त्यातील शिवाजी महाराजांची जडजडीत अक्षरे पाहून रावांच्या हातपायातले अवसानच गेले. परंतु त्यांनी आपल्या इतर सेनानीशी विचार विनिमय करून शत्रूच्या मुलकात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. रावांनी आदिलशाही नष्ट करण्याच्या उद्देशानेच आत खोलवर मजल मारली होती व मराठा फौजांचे आक्रमण चालूच ठेवले होते. परंतु शत्रूच्या मुलखात मराठी फौजा असताना रावांना त्यांच्या हेरांनी खबर दिली की बेहलोल खानाची छावणी चंदगड, गंधर्वगड, आडकूर मार्गे नेसरीकडे निघालेली असून तेथे त्यांचा तळ पडेल. असे समजताच प्रतापराव आपली फौज घेऊन गड हिंगलजच्या परिसरात आले व आपल्या फौजेचा तळ सामानगड भडगावच्या दरम्यान टाकला. मात्र खानाचे सैन्य अफाट होते. रावांनी महाराजांच्याकडे सैन्याची कुमक मागितली, परंतु कुमक येणार नाही हे स्पष्ट झाले होते. खानाच्या अफाट सेनासागरापुढे आपली 10-12 हजारांची फौज गारद होईल असे प्रतापरावांना वाटत होते. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रतापरावांनी आपले 6 शिलेदार विसोजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिलदेव अत्रे, कृष्णाजी भास्कर, दीपाजी राऊतराव व सिद्धी हिलाल यांना बरोबर घेतले. त्यांचा काय विचार झाला देव जाणे. परंतु काही वेळातच मराठ्यांच्या तळावरून हे सूर्यरथाचे 7 अश्व खानाच्या छावणीकडे उधळले होते. मराठा राज्याच्या शिवधनुष्यातून एका पाठोपाठ एक असे 7 बाण विजेच्या लोडाप्रमाणे कडाडत खानाच्या छावणीच्या दिशेने घोंगावत जात होते. इतक्यात समोरच्या घाटातून मराठ्यांचा एक नजरबाज घोड्यावरून जलदगतीने दौडत येत होता. त्याने रावांना थांबण्याची इशारत केली. त्याने बेहलोल खान नेसरी जवळ घटप्रभेच्या तीरावरील एका टेकडीवर थांबल्याची खबर दिली. बेहलोल खानाच्या नावानेच रावांचा सर्व राग अनावर झाला. प्रतापरावाच्या अंगाचा तीडपापड झाला, भडका उडाला. त्यांच्या कानात महाराजांचे जडजडीत शब्द वाऱ्यांसारखे घोंगावू लागले. गनिमास मारून गर्दीस मिळवणे अशी आज्ञा असताना सल्ला काय निमित्त केला. प्रतापराव त्याच त्विषात घोड्यावर स्वार होऊन वादळासारखे घोंगावत निघाले. त्यांचे पाठोपाठ त्यांचे 6 शिलेदार होते. तेही भिंगरीसारखे भिरभिरत निघाले. पूर्वेला सूर्य उगवण्याच्या अगोदरच लालिमा आकाशात पसरलेला होता. खान एका टेकडीवर आपल्या तंबूमध्ये होता. त्याची पलीकडे दुसरी टेकडी असून मध्यंतरी खिंड आहे. तेथे खानाची फौज विसावली होती. 25 हजारांची खानाची फौज औरस चौरस पसरलेली होती. खानाच्या सैन्याच्या छावणीपासून रावांनी व त्यांच्या 6 शिलेदारांनी म्यानातील तलवारी उपसून आपल्या अश्वांना टाच दिली. इतक्यात छावणीच्या टेहळण्यांनी भागो भागो गनिमाया, नंगी तलवार लेके दौड रहा है अशा आरोड्या ठोकण्यास सुरुवात केली. निम्मी अर्धी छावणी सकाळी उठून सरळ वरड होत होती. तोच टेहळण्याच्या हाकारांनी खानाच्या छावणीत हाकार उडाला. गोंधळ माजला. निव्वळ पडापड चालू झाली. खानाचे सैनिक शस्त्रे घेऊन प्रतिकारासाठी सिद्ध झाले होते. त्यात प्रतापराव आपल्या 6 साथीदारांसह विजेच्या लोडाप्रमाणे त्या छावणीवर कोसळले. शत्रूवर नंग्या तलवारीचे वार करीत ते खानाचा शामियाना जवळ करू लागले. समोर दिसेल त्याची खांडोडी होत होती. खानाच्या फौजेने प्रतिकार चालू केला. रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. शत्रूंची खांडोडी करून करून मराठा वीरांचे हात थकू लागले. अनेक जखमा झाल्यामुळे त्यातून रक्त जात असल्याने त्यांच्या घशाला कोरड पडू लागली. घोड्यावरून त्यांचा तोल जाऊ लागला. डोळ्यावर झापड येऊ लागली आणि लढता लढता त्यांना वीरगती प्राप्त झाली. अशा प्रकारे स्वराज्याचे सरसेनापती यांनी दिलेले बलिदान व्यर्थ गेले नाही. पुढे आनंदराव मकाजी व हंबीरराव मोहिते यांनी बेहलोल खानाचा बंदोबस्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांची कन्या जानकीबाई हिचा विवाह आपला पुत्र राजाराम यांच्याशी करून प्रतापरावाच्या पश्चातही त्या कुटुंबाची सर्व जबाबदारी आपण पार पाडली. धन्य धन्य ते प्रतापराव.